अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुनीलजी प्रभू साहेबांनी कॅन्सरचं प्रमाण आणि त्यामुळे होत असणाऱ्या सगळ्या एकूण भविष्यातला सगळा धोका आणि त्याबद्दल शासन कोणत्या पद्धतीने उपाययोजना करणार या संदर्भातला प्रश्न विचारला आहे। 2-3 प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आपण काय करतोय। खरं तर या सगळ्या एकूण प्रमाणाकडे बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांना स्क्रीनिंगकडे खूप भर दिला पाहिजे। स्क्रीनिंग आणि अवेअरनेस या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की 4 फेब्रुवारीला मागच्या वेळेला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रात साधारणतः 3 कोटी 20 लाख लोकांची आपण स्क्रीनिंग केलं आणि बऱ्याचशा पेशंट्सचं आयडेंटिफिकेशन सुद्धा झालं। त्या लोकांना एका बाजूला शासनाच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या सोयीप्रमाणे जिथं शक्य असेल तिथं उपचार घेऊन किमान त्या लोकांना या सगळ्या गोष्टींबद्दल उपचार घेण्याबद्दल सुद्धा आपण एक मोहीम चालू केली आहे। आता या सगळ्या मोहिमेमध्ये एका बाजूला हे सगळं सुरू असतानाच ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात आपण जी काही तपासणी आम्ही सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये करतोय तिथं सेल्फ एक्झामिनेशन आपण करतोय आणि तिथं जर असेल तर तिथल्या उपलब्धतेप्रमाणे त्याला उपाययोजना परत संदर्भित सेवांमध्ये आपण देतोय। या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे एका बाजूला केवळ ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सगळ्या पद्धतीने तिन्ही पद्धतीचे ओरल कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर प्रमाण वाढतंय। मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, तंबाखू आहे, धूम्रपान आहे, दारू आहे, आहार आणि लठ्ठपणा आहे, सगळ्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांच्या आणि केमिकलयुक्त अशा पद्धतीची काय आपण फळभाज्या घेतोय त्याच्यामधून सुद्धा जे काय पोटाचा कॅन्सर होती ही वस्तुस्थिती खरी आहे। या सगळ्या गोष्टींबद्दल आणि वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघितल्यानंतर राज्य शासनानं 2 निर्णय खूप महत्त्वाचे घेतलेत। त्यातला पहिला निर्णय आहे की आपण पूर्वी सगळेजण टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटल अशा पद्धतीची कल्पना घेऊन बसलो होतो। त्यावेळेला तर ठीक होतं, पण आता अशी परिस्थिती झाली की पेशंट्स इतकी झाली की एक टाटा नाही तर 100 टाटा उभा करावा लागतील काय अशी परिस्थिती तयार झाली। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्या निर्णयाच्या माध्यमातून 16 ऑक्टोबर 2025ला जो काही पॉलिसी आपण केली त्या पॉलिसीमध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा 3 पद्धतीमध्ये आपण हॉस्पिटलची उभारणी करतोय। 1300-1350 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्यासाठी बजेट आपण दिले। या बजेटच्या माध्यमातून 3 पद्धतीनं जे काय उपचार करतोय त्या उपचारांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि मग राज्य स्तरावरती सुद्धा त्या उपलब्धतेप्रमाणे या सगळ्या उपाययोजना करून कॅन्सरच्या एकूण पेशंट्सला राईट रिलीफ देण्यासाठी आणि शासनाच्या वतीनं सगळ्या यंत्रणा, प्रशिक्षित मनुष्यबळापासून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यामध्ये आपण सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे। या सगळ्यामध्ये विशेषतः लेवल 1 मध्ये टाटा स्मार्ट म्हणजे टाटा हॉस्पिटल काम करणार आहे। लेवल 1 नंतर लेवल 2 मध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, जे हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूरचं हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटल, नांदेड हॉस्पिटल या 7 ठिकाणी, तसंच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, तसंच नाशिक, अमरावतीमध्ये जी आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रेफरल हॉस्पिटल आहेत या ठिकाणी विभागीय संदर्भ हॉस्पिटल आहेत या ठिकाणी सुद्धा या सगळ्या सेवा आपण सुरू करतोय। आणि त्याचबरोबर लेवल 3 साठी अंबेजोगाई, यवतमाळ, मुंबईचं कामा, त्याचबरोबर सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थांचं रुग्णालय अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा L1, L2 आणि L3 अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी GR निर्गमित झाला, फंड्सचं अलोकेशन झालं आणि या सगळ्यांचं कामसुद्धा सुरू होतं आहे। एवढ्यावरतीच आपण थांबत नाही तर आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा डे केअर सेंटर जिथे केमोथेरपी होते अशी एकूण 26 सेंटर्सला मान्यता दिली आणि त्याची सुद्धा कामं पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होत आहेत। थोडक्यात या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला स्क्रीनिंग, दुसऱ्या बाजूला अवेअरनेस आणि तिसऱ्या बाजूला उपचारासाठी सुद्धा शासनाच्या ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी शासन स्तरावरती आपण प्रयत्न करतोय। सन्माननीय प्रभू साहेबांनी जे दुसरा एक प्रश्न विचारला होता की लस आपण देणार होती सिरम इन्स्टिट्यूटमधून अथवा कसं, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी खूप मोठी मोहीम घेतली। पुढच्या टप्प्यामध्ये याच्यामधील संपूर्ण देशातल्या सगळ्या नागरिकांना, विशेषतः मुलींसाठी 9 ते 13 वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करण्याचा एक मोहीम आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या सगळ्याच 9 ते 13 वयोगटातल्या मुलींसाठी ही लस आपण उपलब्ध करतो, शासनाच्या वतीनं उपलब्ध करतो।